हॅलो नमस्कार, मी अपूर्वा अँड वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही आले आहे अबुधाबी अल-वतबाला. तर अल-वतबा तेच लोकेशन आहे जिथे 62 मिनिट्स फायरवर्क्स झाले आणि ते गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नोंद झाली. तर आज इथे आहे अल-वतबाला शेख जायद फेस्टिवल. तर बघूया कसा आहे हा फेस्टिवल. आणि ह्याचे तिकीट खूपच स्वस्त आहेत. आय थिंक 5 दिराम पर पर्सन आहे. ते म्हणजे ग्लोबल विलेजपेक्षा पण कमी आहे. मस्त इकडे लोकेशन तर खूप मस्त आहे आणि वेदर तर ऑफकोर्स छानच आहे आता दुबईमध्ये. तर लेट्स सी. तर हे आहे एंट्रन्स इथूनचं. मी तुम्हाला दाखवते एंट्रन्स. खूप मोठी प्रॉपर्टी आहे ही आणि आय थिंक हे डेझर्टमध्येच केलं आहे मे बी. तर मी दाखवते तुम्हाला. आणि इथे आहे तिकीट काउंटर. सो आता लगेच तिकीट घेऊया. लेट्स गो. तर ह्याचं तिकीट मी बघितलं. तिकीट 10 दिराम आहे, 5 दिराम नाही आता. बट फेस्टिवल खूपच छान आहे. हा एंट्री गेट आहे. तिथून एंट्री झाली आहे, चेकिंग झाली आहे आणि आता मी चाललो पुढे. ओके, दिस इज हाऊ एंट्री लुक्स लाईक. आणि हे आहे शेख जायद फेस्टिवल एंट्री. आणि हे जे तुम्ही बघताय ते हे लाईटिंग आहे आणि इथून पाणी पडत आहे. तर खूप मस्त वाटतं. क्रिस्टल इफेक्ट येतो त्याच्यामुळे, लाईटिंगमुळे. मी तुम्हाला जवळून दाखवते. तर माझी मागे जे हे तुम्ही बघतायत जे सगळे ते पवेलियन आहेत. प्रत्येक कंट्रीचे पवेलियन बनवले तिथे, सेम लाईक ग्लोबल विलेज. तर हे आहेत पवेलियन. एंट्रीच्या अगदी लेफ्ट साईडलाच हे चालू होत आहेत. तर जास्त काही लांब तर नाही आहेत. आणि हे सगळं गल्फ कंट्रीचे पवेलियन तुम्ही जे बघताय ते हे सगळं गल्फ कंट्रीचे पवेलियन आहे. कंट्रीच्या पवेलियनमध्ये. आणि इकडे एंट्री केल्या जो मस्त स्मेल येतोय बखूरचा, कांट एक्सप्लेन. तर इथे सगळे कपडे वगैरे आहेत, नॉर्मल अबाया वगैरे. बखूर आहे, मस्त स्मेल पण मस्त येतोय. ओके, तर मी आता आले या शॉपमध्ये आणि इथे मला ट्रायलसाठी करायला सांगितले. तर इथे त्यांनी मला क्वावा दिला आहे आणि हा क्वावा स्मेल तर कार्डेममसारखा करतोय. लेट्स सी कसा आहे. याने मला पावडर पण दाखवली क्वावाची. इट्स फ्रॉम सौदी अरेबिया त्यांनी मला सांगितलं. तर क्वावा व्हाईट कॉफी आहे ही. स्मेल्स गुड. नाईस. पूर्ण वेलचीचाच फ्लेवर आहे ह्याला आणि हॉट आहे त्याच. बट चांगलं आहे. आणि त्यांनी मला मजदूल पण दिले, मीन्स खजूर. पण इथे मजदूल म्हणजे एकदम प्रीमियम क्वालिटीचे खजूर असतात, त्याला मजदूल बोलतात. आणि हे इथे जे अवेलेबल होते मजदूल ते सौदी अरेबियाचे होते. आणि त्यांनी माझ्याकडे बेबी आहे, त्यांनी बघितलं तर त्यांनी बेबीसाठी पण सॅरलॅकचं दिलं काहीतरी. बघूया, लेट्स टेस्ट दिस ॲज वेल. नाईस. हे पण चांगलं आहे. आय थिंक ह्याच्यामध्ये हनी आहे, त्यामुळे ते मी बेबीला तर दिलं नाही. हे खूप ठीक आहे. तर आता मी चालले सिरिया पवेलियनला. बघू सिरिया पवेलियनमध्ये काय आहे, सिरियाची स्पेशालिटी काय आहे. लेट्स सी. ऑफकोर्स इथे कपडे तर आहेत आणि त्या त्या कंट्रीचे स्पेशल कपडे, क्लोथ मटेरियल जे बोलू शकतो आपण, ते इथे आहे. आणि हे आहे सिरिया पवेलियनची बाईक. ओके, तर गाणं समजू दे नाही तर ना समजू दे, पण वाईफ करत राहायचं नाही तर सासूबाई आपल्यावर चिडते. त्या टाईपचं हे म्युझिक. आणि हे जे माझ्या मागे बघताय ते आहे पाकिस्तान पवेलियन. लेट्स गो इनसाइड आणि बघूया काय आहे पाकिस्तान पवेलियन. जे बघताय तुम्ही हे प्रत्येक पवेलियनमध्ये असं स्टेज बनवलं आहे, मे बी यासाठी की
ते काही परफॉर्मन्स वगैरे असेल, पण आज तर नाही आहेत. आता फक्त मी सिरियामध्येच एक परफॉर्मन्स बघितला, जे आता तुम्हाला दाखवेन मी ब्लॉगमध्ये. आणि फक्त सिरियामध्येच अजून तरी मी हा परफॉर्मन्स बघितले, बाकी कुठे अजून तरी नाही आहे. लेट्स सी. आणि मला बहारेनमध्ये मला मुद्दामून जायचं आहे, कारण जस्ट एक बहारेन सिंगरचं सॉन्ग फेमस झालं आहे इतकं. कुठलं सॉन्ग आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि लेट्स सी काय काय आहे बहारेन पवेलियनमध्ये. सगळीकडे सेमच आहे, मला असं वेगळं तर काय वाटत नाही. ऊद तर इथली गल्फ कंट्रीची खासियत आहे, त्यामुळे ऑफकोर्स ऊद आहे, कुनाफा आहे मस्त, ऊद आहे, कुनाफा आहे आणि अबाया वगैरे ते सगळं आहे इथे. हे इंडिया पवेलियन चांगले वाईट तर चांगले यायचे. आणि वाव, मला इथे दिसले चप्पल्स, मोजरीज, कोल्हापूर. हे आहे इंडिया पवेलियन आणि हे आहे इंडियाच्या गुजरातमधल्या गोष्टी. हे आहे इंडिया पवेलियनचं स्टेज, मस्त आहे. आदिवासी नीम ऑइल, आदिवासी नीम हेअर ऑइल सॉरी. तर ह्याचं पण शॉप आहे इकडे, मस्त पर्सेसचं शॉप आहे, बऱ्यापैकी छानच आहे इथे. पण मधून आले आणि आता अजून 10ला आय थिंक 10 मिनटं कमी आहेत. आणि मग अशी अनाऊन्समेंट झाली की इथे फायरवर्क पण होणार आहे 10 वाजता. तर आता मी दोघा-तिघांना विचारले इथल्या सिक्युरिटीला आणि बघितलं होपफुली इथे फायरवर्क झाले पाहिजे, म्हणजे इथून दिसले पाहिजे. आणि माझ्या मागे जे तुम्ही बघताय इथे आहे चायना पवेलियन, इथे आहे मोरोक्को आणि इथे आहे टर्की. सो आता बघू, मी तिकडे गेले तर जाईन, कारण खूप वेळ झाला आहे आणि इथे टेम्परेचर 17 डिग्रीला झालं आहे आता, आणि 12 वाजेपर्यंत 13 डिग्री, आणि मी काही हुडी वगैरे आणलेली नाही आहे. सो लेट्स सी, जर बेरेबल असेल तर मग हे पण कवर करेन, हे सगळे चायना, टर्की आणि मोरोक्को. तोपर्यंत इथे बघा लाईव्ह परफॉर्मन्स काहीतरी चालू आहे, लेट्स सी तो कसा आहे. तर चालून आणि मस्त वेदरमुळे भूक लागली आणि आता मी बघते इथे खायला तसे तर भरपूर ऑप्शन इथे आहेत फास्ट फूडचे. ऑफकोर्स इंडियन ऑप्शन नाही आहेत, म्हणजे मला तरी अजून दिसले नाही. इंडियाच्या पवेलियनमध्ये तर नव्हतेच अवेलेबल. तर बघते मी इथे पोपेस मला दिसतं आहे, हालाल शोरमा आहे, तर मला असं वाटतं शोरमाच ट्राय करूया. आणि हे जे माझ्या मागे तुम्ही बघताय ते आहे फ्लोटिंग मार्केट. इथे जे दिसतं आहे तुम्हाला ते बोट्स आहेत आणि हे पाण्यावरती त्या बोट आहेत, आणि ह्या पलीकडे जाऊन आपल्याला काय घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो. आणि हे पूर्ण पाण्यावरतीच आहे, दॅट्स वाय इट्स फ्लोटिंग मार्केट. पण हे खूप मस्त आहे आणि ते खायला पण बरेच ऑप्शन आहेत या फ्लोटिंग मार्केटमध्ये पण. आणि मस्त फाउंटन पण आहे, तर मस्त एकदम सूदिंग इफेक्ट दिला आहे त्याला, खूप छान आहे. आणि हा फेस्टिवल तर खूपच छान आहे कम्पेअर टू लाईक ग्लोबल विलेज. हा छोटा आहे आणि पण हा बनतो आहे, मला वाटतं हे 3रं वर्ष आहे हे स्टार्ट केल्यापासून शेख जायद फेस्टिवल. बट खूप छान आहे, गर्दी कमी आहे. ग्लोबल विलेजला खूप गर्दी आहे कारण का टुरिस्ट जास्त असतात दुबईला सो हा ऑप्शन चांगला आहे फिरण्यासाठी, बेबीसोबत फिरण्यासाठी. तर तुम्ही जर इथे दुबईला राहत असाल तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा इथे शेख जायद फेस्टिवल. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तर आता निघायची वेळ आली आहे आणि हा फेस्टिवल आज सॅटर्डे वीकेंड असल्यामुळे 1 वाजेपर्यंत आहे. पण टेम्परेचर एकदम डाऊन होत चाललं आहे, माझ्यासोबत बेबी पण आहे. तर आणि आम्हाला जायला दुबईला जायला 1.5 आवर लागेल. तर आता आम्ही इथून निघतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि
बाय बाय.